नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्रामध्ये आता झालंय असं की उठसूट कोणालाही काहीही बोलावं वाटतंय. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या 2-4 महिला नेत्यांना तर आपल्या बोलण्यावर कंट्रोलच उरलेला नाहीये. कसं आहे, काहीही बोललं की चांगली प्रसिद्धी मिळते, मग टीव्हीवाले बूम घेऊन समोर उभे राहतात. यासाठी ह्या सगळा आटापिटा चाललेला असतो. काहीतरी करून बोला, बोलून आपल्या निष्ठा सिद्ध करा. निष्ठा सिद्ध झाल्या की त्यातून काही थोडंफार मिळतं. हे सगळं त्यासाठी चालू असतं. त्यातल्या त्यात त्या मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सुषमा अंधारे, इकडून इकडं पडणारी मंडळी सातत्यानं असं बोलत असतात. त्या नाही का, आम आदमी पक्ष, शिवसेना, मग बाळासाहेबांची शिवसेना असा प्रवास करणाऱ्या त्या दीपाली सय्यद, अशा कितीतरी महिला आहेत ज्या आपल्या बोलण्याने माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आपला आवाका किती, आपण बोलतोय किती, याचं देखील भान काही लोकांना राहत नाही. आता हेच बघा ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आताच्या नेत्या, माजी मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना असंच काहीतरी बोलावं वाटलेलं आहे. त्या बोलल्यात अमृता फडणवीस यांच्यावरती. काय बोलल्यात ते बघून घ्या. आमच्या अमृता बहिणीच्या डोक्यात पाणी झालेलं आहे. शिक्षण त्यांचं वाया गेलेले, त्यांनी जे काही घेतलेले, त्या विसरतात की त्या उपमुख्यमंत्रींच्या मिसेस आहेत आणि त्या पदाची गरिमा सुद्धा राखत नाहीये. खरं वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीसांना की जो बायकोला सावरू शकत नाही तो महाराष्ट्र सावरू शकतो का? एक मराठीत म्हण आहे आपली, असं म्हणतात. जरी त्याच्यामध्ये एक सातत्याने अमृता मामी बरगळताना दिसतात, परंतु कोणी त्यांना रोखत नाही. त्यांची अनेक विधानं ही वादग्रस्त आहेत. राष्ट्रपिता कोण होऊ शकतो की ज्यांनी राष्ट्रासाठी योगदान आणि बलिदान दिलेले? म्हणजे राज्यपालांनी पण जुने छत्रपती, नवीन छत्रपती, यांनी पण जुने राष्ट्रपिता, नवीन राष्ट्रपिता. कुठली कन्सेप्ट आहे? परंतु राष्ट्रपित्यावरच जर बोलणार असतील तर मला वाटतं अमृता वहिनींचा जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे. पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी मोदी साहेबांना पिता समान मानावं ना मानावं त्यांचा विषय. राष्ट्रपिता एकच, महात्मा गांधी, हे त्यांनी त्यांच्या डोक्यात आता फीड करून ठेवावं. आणि त्यांना सांभाळणारी जी कोण एजन्सी असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती उपमुख्यमंत्री जे आमचे देवेंद्र भाऊ आहेत त्यांनी करावी. आणि देवाभाऊला इथनं असा नमस्कार आहे की देवेंद्र फडणवीस थोडंसं बायकोला आवरा, थोडंसं. अमृता फडणवीसांनी मोदींना नव्या भारताचे राष्ट्रपिता म्हटलंय. काय चूक म्हटलंय? काय चूक म्हटलंय? म्हणजे कोणीतरी कोणाला तरी याआधी राष्ट्रपिता ठरवलं. म्हणजे महात्मा गांधी उर्फ मोहनदास करमचंद गांधी उर्फ राष्ट्रपिता गांधी यांना कोणीतरी ठरवलंय आणि त्यांना राष्ट्रपिता मानायला सुरुवात झाली. तसं नव्या भारताची निर्मिती करणारा व्यक्ती कोणाला तरी राष्ट्रपिता वाटला. मला वाटतात, अमृता फडणवीसांना वाटतात, मला वाटतात, माझ्यासारख्या अनेकांना वाटतात. आणि माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ चालू असताना ज्यांना नव्या भारताचे मोदी राष्ट्रपिता वाटतात ना, त्यांनी खाली कमेंट करून सांगावं, हो मलाही वाटतात. ज्यांना जशी तुमची एक विचारधारा आहे ना की राष्ट्रपिता एकच असेल तुमच्यासाठी, आम्ही महात्मा गांधींना म्हणजे मोहनदास करमचंद गांधींना राष्ट्रपिता नाही असं म्हटलेलं नाहीये. नव्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत असं अमृता फडणवीसांना वाटतं. त्यात गैर काय? काय गैर आहे? 7-8 वर्ष देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेला व्यक्ती आणि पुढची अजून 5 तरी नक्कीच, म्हणजे त्यांनीच ठरवलं आता उतरायचंय तर, असा व्यक्ती या देशाला सशक्त पद्धतीने घडवणार असेल तर राष्ट्रपिता वाटणं काय गैर आहे? आणि त्यावर तुमची भाषा काय आहे? कसल्या स्वरूपाची भाषा आहे? म्हणजे या बाईच्या डोक्यात पाणी झालंय अमृता फडणवीसांच्यासाठी. एका बाईनं दुसऱ्या बाईवर टीका केली आहे. या बाईच्या डोक्यात पाणी झालंय, या बाईचं शिक्षण वाया गेलंय. बरं, अमृता मामी कधीपासून झाल्या?
कोण तुमचा मामा? तुमचा मामा कोण कळलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस तुमचे मामा आहेत? तुमच्या आईचे बंधू आहेत रुपालीबाई? तुमच्या आईचे बंधू आहेत? मग आपल्या आईचा बंधू आपला मामा असेल आणि ती मामी असेल तर मामाच्या बाबत आणि मामीच्या बाबत जरा वेगळं बोलायला पाहिजे का? ते गाण्यासारखं चाललंय की ते मामाचा गाव मोठा सोन्या चांदीचा पेठा. मामीविषयी जरा वेगळं मत असतं म्हणून तसं म्हणताय का? मला एक कळत नाही. मामी म्हणायचं, डोक्यात पाणी झालंय म्हणायचं. अहो, डोक्यात पाणी झालंय म्हणायला तुम्ही पुण्याच्या पलीकडं आपलं विश्व करू शकला नाहीत आणि स्वतःचाच गुणगौरव एवढा करून घ्यायची सवय लागली आहे की ते मागं गुरुपौर्णिमेला तुम्ही एकाकडून पाय धुवून घेतले होते. आपली भाषा कशी असते रुपाली ठोंबरेताई, कशी असते आठवतंय? घनश्याम पाटलांनी जेव्हा राज ठाकरेंच्या वरती लेख लिहिला होता तेव्हा तुम्ही कुठल्या भाषेत घनश्याम पाटलांवरती व्यक्त झाला होता? सन्मानजनक किंवा सन्माननीय हा शब्द तुम्हाला नीट उच्चारता येत नाही. सम्मानजनक, सम्माननीय असं लिहिता आणि बोलता सुद्धा. ज्याला शब्दांचा उच्चार नीट येत नाही, ज्याला जिची पुण्याच्या पलीकडं काही ओळख नाही, मनसे सोडल्यावर राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी ज्यांना सन्मानाचं पद देत नाही, तरी आमच्या मैत्रीण सुषमा अंधारे बऱ्या त्यांना उपनेते तरी केलं गेलं. तुम्हाला तर धड त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेचा अध्यक्ष पण केलं गेलं नाही. जाऊ द्या, तुमच्यावर कशाला बोलू, तुम्ही ज्या मुद्दा बोललाय त्याच्यावर बोलतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची बायको आहे म्हणून वाटेल ती टीका करण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना कोण दिला? बरं, राष्ट्रपिता या विषयावर तुम्हाला राग आला आणि तुम्ही म्हणालात की राज्यपालही बोलले आणि हेही बोलले आणि तेही बोलले. अहो, तुमचे ते हे मामा आणि ते बाबा शरद पवार म्हणजे पिताश्रीच्या तुमच्या वयाचे पितृतुल्य असं आपण म्हणूया. हे मामा तुल्य ते पितृतुल्य. तर जे पितृतुल्य आहेत ना त्या शरद पवारांना होय शरद पवार जाणते राजे आहेत असं दरडावून, दटवून, ठासून घासून, हे सगळं तुमचे शब्द असतात म्हणून म्हणतो, ठासून बोलणार, घासून येणार, हे करणार ते करणार, असं जितेंद्र आव्हाड बोलले होते. जितेंद्र आव्हाड. त्यावेळेला आव्हाडांच्या डोक्यात पाणी गेलंय का असं म्हणायची तुमच्यात हिंमत नाही झाली? चक्क शरद पवारांना शिवाजी महाराजांची उपाधी दिली गेली होती आणि शिवाजी महाराज तर जाणते राजे नाहीत असं शरद पवार म्हणले होते. म्हणजे उपाधी म्हणजे एकटे नाहीतच, हेच जाणते राजे आहेत महाराष्ट्राचे. त्यावेळेला शरद पवारांच्या डोक्यात पाणी झालंय का असं तुम्ही नाही म्हणालात. त्यावेळेला आव्हाडांच्या डोक्यात पाणी झालंय का असं तुम्ही नाही म्हणालात. आणि आज देवेंद्र फडणवीसच्या बायकोच्या डोक्यात पाणी झालंय का असं म्हणताय. त्याचं कारण आहे की एक स्त्री आपल्या स्वतंत्र विचाराने वावरते आहे आणि ती फडणवीसांची पत्नी आहे याचा राग तुमच्या मनामध्ये आहे. काय भाषा आहे हो तुमची, काय भाषा आहे? जरा देवेंद्र फडणवीसांना बायको सांभाळता येत नाही महाराष्ट्र का ते ऐका जरा. देवेंद्र फडणवीसांना की जो बायकोला सावरू शकत नाही तो महाराष्ट्र सावरू शकतो का? ऐकलंच? तुम्हाला कोण सांगितलं त्याला बायको सांभाळता येते का नाही ते? देवेंद्र फडणवीसांना आपली बायको सांभाळता येते की नाही अशी तक्रार फडणवीस घेऊन तुमच्याकडे आले होते का? की अमृता फडणवीसांनी तक्रार केली तुमच्याकडे ते काय मला नीट सांभाळत नाही म्हणून? आणि हा काय महाराष्ट्र सांभाळणार आहे? रुपाली ठोंबरे पाटील बाई, ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे पाटील बाई, तुमच्या माहितीसाठी तुमच्या पक्षाचे पितृतुल्य नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सलग 5 वर्ष टिकवता आलेलं नव्हतं. अजिबात टिकवता आलेलं नव्हतं. ते याच देवेंद्र फडणवीसांनी बायको सांभाळत 5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे. राग फडणवीसांच्या बायकोचा आहे का फडणवीसांनी पवारांना जमलं नाही ते 5 वर्ष करून दाखवलं याचा आहे? तुमच्या पितृतुल्य साहेबांनी बंधुतुल्य उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं आणि मग ते 5 वर्ष टिकेल याची गॅरंटी दिली.
पण याच देवेंद्र फडणवीसांनी नाका घालून सरकार नेलं, ते 2.5 वर्षाच्या वर टिकलं नाही. याचा राग तुम्हाला येतोय का? पुन्हा आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री केला, याचा राग तुम्हाला येतोय का? जरा कळलं पाहिजे हो, जरा कळलं पाहिजे. राग नेमका कशाचा येतोय? आणि हो पुन्हा हो, नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता म्हणावे अशा स्वरूपाचं काम करत आहेत. ज्यांना शब्दांचे उच्चार नीट कळत नाहीत ना, बाळगणे का बागळणे म्हणता येत नाही, त्यांनी फारसं सांगायला जाऊ नये. म्हणजे बाळगणीच्या जागी बागळणे, सम्माननीय, हे असले शब्दांचे उच्चार करून रुपाली ठोंबरे तुम्ही फार फार तर सवंग प्रसिद्धी मिळवू शकता. आणि आता मीडियाही सवंग झालाय ना, म्हणून या ठोंबरेबाईंच्या सारखे व्हिडिओ लोकसत्ता सारखी माध्यमं दाखवतात. लोकसत्ताला काम काय आहे सध्या? काय आहे? लोकसत्ताला असं वाटतं ना की आता आपल्यावरच जबाबदारी आहे. रवीश कुमार तिकडे युट्यूबवर गेले, आता रवीश कुमार गेल्यानंतर, निखिल बागळे बाद झाल्यानंतर आता जबाबदारी उरते ती एबीपी आणि लोकसत्तावरती. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि त्यांची बायको नरेंद्र मोदी आणि भाजप याच्यावरती जे कोणी बोलेल त्याला मोठी प्रसिद्धी द्यायची आणि त्याला उगाच विचारवंत, प्रज्ञावंत करून टाकायचं, ही नवी पद्धत लोकसत्ताने अवलंबलेली आहे. त्यामुळं ही अशी माणसं तुमच्याकडे आहेत. मला लोकसत्तालाही सांगायचंय, अरे हे दाखवून दाखवून तर तुमचा वाचक आणि प्रेक्षक संपला राजे हो. का अजूनही त्याच भानगडीत पडलाय? या रुपाली ठोंबरेबाईंचे विचार हे विकार या प्रकारातले वाटतात. खरोखरच नरेंद्र मोदी या विषयात त्यांना राग नाही आहे. त्यांना राग काढायचा आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीवरती, आणि तो का? तर फडणवीस पवारांच्यावर भारी ठरलेत म्हणून. रुपालीताई, एवढा विचार करा आणि मग आपण बोलायला लागा, एवढीच विनंती करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये तुम्हालाही मोदी आधुनिक भारताचे राष्ट्रपिता वाटतायत का ते नक्की कळवा. धन्यवाद.